आव दिसली नाही म्हणजे काय सांगायचं, आमच्या घरात आले त्या लेकी नांदून. त्याच्यामुळे मला टाइमच नाही. आणि तुम्हाला तर माहित आहे, लेकी नांदून आल्या म्हणजे घरात किती काम असते. अहो सुचतच नाही काय. मिळालं माळ बघा, ती लेकरं घरात राडा, त्यांची कापडं, ती पोरं सगळ्या घरात दारातनं त्यांच्या चड्या एकीकड, त्यांची शर्ट एकीकड. पोरी नांदून आल्यावर कसं असते तुम्हाला माहित आहे. अहो खात बी नाही त्या चटाचटा, उठत बी नाही त्या पटापटा, नुसता राडा आणि येडा शंभडात माशी गुंडाळल्यावणी येळ भर राडा असतोय घरात सगळा. आता पटत नाही पण लेखी त्या काय बोलायचं. नांदून आले त्या म्हणते मी, आणि चटाचटा उठून करावं खावावं नाही. जरा आळसच जात नाही माहेरला आल्यावर अंगात. आणि आंघोळी तर 5 वाजोस तर आंघोळ्याच करत नाही त्या. खायचं बी तसंच, ह्याला बोल ती आला तिकडं गेली, बिन आंघोळीचं इळानं माळ बसते त्या बघा. अजिबात आंघोळ नाही पांघोळ नाही. आता काय बोलायचं. कवा का करणं त्या आणि कवा का खायना त्या. आपण आता काय करायचं. पोरं सांभाळली तर त्यांची तसंच. पोरं सांभाळून सुद्धा त्या चटाचटा उठून करत नाही त्या. आणि जाताना तर तुम्हाला सांगती, सगळ्या अर्धी कापडं हितन अर्धी कापडं त्यांच्या संग. 4 चड्ड्या हिथं ठेवते त्या पोरांच्या, 4 घेऊन जाते. आणि ती पोरं पुन्हा महागारी असतात, त्यांना ती कापडं येत बी नाहीत. अशा करते त्या बघा शेवंताई. आणि जास्त तर म्हणायचं बॅगा भरा ग, बॅगा भरा ग. किती बी त्यांनी बॅग भरू द्या, माहेरात त्यांचं काय तर इसरतच. किती काय बी त्यांनी बॅग भरू द्या, आणि कापडं तर एवढी ढिगाभर घेऊन येते त्या येतात. आणि हाय त्याच्यावरच लोळते त्या. पारूस 2-2 दिवस आंघोळ्या बी करत नाहीत. मग तीच म्हणते हो मी. आता काय केसाला मेहंदी लावायची सगळं पाक तिकडं माहेरात आल्यावर सुचते त्या. तिथं तर काय काम असते ते, तर तिथं काय करावं होय की. जाते बाई शेवंता काकू. मला पुन्हा म्हणतेली आई कुठं जाऊन बसली, आणि ती घरात अजून ती पोरं चाव चाव चाव. सोसत नाही सवय नाही त्यानं कानाला केर म्हणून म्हणलं 5 मिनिटं शेवंतात वहिनीकडे जाऊन यावं. मग काय आपल्याला बी कसं शांत राहायचं झाली. ती कानाला असं चाव 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 इकडनं एक वरडते, रासार झोपू देत नाही ती बघा. रासार रडते ती. काय करायचं ठीक आहे. ते आता बोलून तर चालते, सुट्टीला आले तर काय बोलायचं. येऊ का पुन्हा म्हणते अजून आई कुठं बसले. तेव्हा हाका मारायला लागलं बघा ती चिंगीच पिंट्या जाती.